आपले राष्ट्रीय अध्यक्ष, या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आणि आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आपले सर्व मान्यवर मंत्री महोदय, आजी माजी आमदार महोदय, सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे। एक साथ सावधान सावधान, एक साथ वंदे मातरम शुरू कर। वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। शुभ्र ज्योत्स्ना पुलकितयामिनीं फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीं सुहासिनीं सुमधुर भाषिणीं सुखदां वरदां मातरं, वंदे मातरं, वंदे मातरं। राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी ध्वजारोहण करावे। एक साथ सलामी दोगे, सलामी दो, एक साथ ध्वजगीत शुरू कर। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति सरसाने वाला, वीरों को बरसाने वाला, वीरों को हरसाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, शान न उसकी जाए पाए, चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए, तब होए नापुर हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा। कैसे थे मैं या ठिकाणी आपले प्रदेशाध्यक्ष मान्य सुनीलजी तटकरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या। सर मंत्रिमंडळातील आमचे सहकारी संजय भट्टे, मैदास पाटील, चव्हाण, सर्व सन्मानित अधिकारी पूर्ण केले। यावर्षीचा वर्धापन लोकशाहीच्या माध्यमातून सामूहिक विकास सर्व बदलायचे त्याला महाराष्ट्रातून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात पाठवत आहे। असा वर्धापती तुम्हाला मला स्फूर्ती देणारा आहे। समोर राजकीय आव्हानं सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि 25वा वर्धापती या ठिकाणी साजरा करत असताना पुढचं वर्ष आपल्या समाजाच्या दृष्टिकोनातून कसोटीचं आहे। महाराष्ट्राची विचारधारा, शाहू आंबेडकरांची सामाजिक समता आणि वैचारिक संस्कृती त्याचा पाया स्वर्गीय चव्हाण साहेबांनी 1 मे 1960 साली संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्यापासून तो निर्माण केला। त्या संस्कृतीला पुढे नेत आपल्याला त्या ठिकाणी वाटचाल करायची। अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत असताना या विचारांचा आपण जतन करूया, संस्कृतीचा आपण जतन करूया। भले कुणी किती जरी असला की शब्दामध्ये टीका करण्याचा प्रयत्न केला गेला तरी आपण सारे जण स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारांचे खरेखुरे मारणार आहोत।
आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली समग्र महाराष्ट्र पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने उभा करत असताना आपल्याला सर्वांनाच खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झुकून देऊन काम करावं लागणार आहे. धर्मनिरपेक्ष विचारधारा, सामाजिक बंधुत्व, देशाची अखंडता, एकात्मता हे सारं टिकवून करतो. तुमच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता किंवा महाराष्ट्रामध्ये रमेश लोकतंत्र आंदोलनामध्ये जे काही यश मिळवलेलं आहे अरुणाचल प्रदेशामध्ये, अजून एखाद्या राज्यामध्ये आपण ज्यावेळी यश मिळवू एका यश दूर असं मी मानत नाही. पुन्हा एकदा 26वा वर्धापन दिन ज्यावेळेला साजरा करू त्यावेळेला राष्ट्रीय स्तरावरची निवडणूक आयोगाची मान्यता मिळवूनच करू असा निर्धार करणं हेच आमचा वर्धापन दिनाचं उद्दिष्ट. पुन्हा एकदा एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हे लक्षामध्ये ठेवून आपण वाटचाल करूया. माझ्या सर्वच कार्यकर्त्यांना, महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना माझ्या मनपूर्वक हार्दिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मान्य आमदार अजितदादा पवार साहेब यांनी शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांनी विनंती करतो. राष्ट्राध्यक्ष सुनील खरे, मंत्रिमंडळात माझे सहकारी सचिवजी तसंच अनिल बैदास पाटील, उपस्थित असणारे कृष्णा कंटोरेजी, अमोल मित्रेजी, सुबोध पल्लक, अजिंद्र शिवाजी रुपाली खटकर, सर्व संघटनेमध्ये विविध पदांवर काम करणारे उपस्थित असणारे सर्व मान्यवर, दोन्ही शिवाजीराव, जमलेल्या महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून आलेले बाबाचारी, वेगवेगळे माझे सहकारी, म्हणजे आणि माझ्या तरुण. काल आम्ही सगळेजण दिल्लीमध्ये होतो. बरेच जण दिल्लीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिसऱ्यांदा एनडीएचे सरकारचे प्रमुख या देशाच्या पंतप्रधानांनी शपथ घेतली आणि तो शपथविधीच्या कार्यक्रमाच्या आधी दिल्लीच्या ऑफिसला देखील आम्ही सगळेजण तिथं उपस्थित होतो. मी होतो, प्रभुभाई होते, सुनील तटकरेजी होते, धनंजय मुंडे होते, अनेक तिथं सहकारी आम्ही सगळे उपस्थित होतो. आणि राष्ट्रीय पातळीवर आपण त्यांच्यावर जबाबदारी युवकांची दिलेली आहे आणि ती जबाबदारी काल त्यांनी स्वीकारली. आज आम्ही त्यांना तिथल्या ऑफिसला झेंडावंदन करायला सांगितलं. आज अनाईच्या वर्धापन दिनाचा 3 वाजता दुपारी शंभूखानंद हॉलमध्ये आपला मेळावा आहे. आज त्या मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही रात्री सगळेजण उशिरा पोहोचलो 2:30-3 वाजता मुंबईमध्ये. आणि त्याच्यावेळेस मी सुनीलजींनी मला विनंती केली की तुम्ही इथं आहात तर झेंडावंदनला या. त्या पद्धतीनं वर्धापन दिनाच्या झेंडावंदनला मी उपस्थित तिथं राहिलेलो आहे. इथं सुरुवातीलाच महाराष्ट्रातल्या, देशातल्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या सदस्यांना, विधायकांना, संसद सदस्यांना, सगळ्यांना, कार्यकर्ते, बंधू भगिनी, तमाम जनतेला मी मनापासून वर्धापन दिनाच्या 25व्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, खरं तर कालच मी पत्रकार परिषद दिल्लीमध्ये घेऊन त्याच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. आता मी इथं काही बोलणार नाही. दुपारी 3 वाजता मला जे काही विस्तृतपणे बोलायचं आहे ते शंभूखानंद हॉलमध्ये मी माझी भूमिका राज्याला, देशाला आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. परिस्थिती सध्या एकंदरीतच बघितल्यानंतर मध्ये आपल्याकडे दुष्काळाचं सावट होतं, सुदैवाने पाऊस काळ सुरू झालेला आहे. हवामान खात्याचं म्हणणं आहे की मान्सून पण पोहोचलेला आहे. काही शहरामध्ये त्याच्यातनं पाणी तुंबण्याचेही वेगवेगळे प्रकार घडलेले आहेत. आणि त्याच्यामुळे इथली बैठक, इथला झेंडावंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मी मंत्रालयामध्ये जाऊन काही विधान आपल्या विभागीय आयुक्तांशी VC द्वारे संपर्क साधून साधारण राज्याचा आढावा आम्ही घेणार आहोत आणि त्याच्या संदर्भामध्ये काय पुढची पावलं उचलायची. कारण 2 दिवस दिल्लीत असताना मी एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आम्ही अनेकदा तिथं एकत्र बसून साधारण एकंदरीत राज्य सरकारच्या संदर्भामध्ये येणाऱ्या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये महायुतीची लाईन ऑफ ॲक्शन काय असली पाहिजे अशा पद्धतीची बरीचशी चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे. आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बरेच प्रमुख सहकारी भुजबळ साहेबांच्या सहित त्या ठिकाणी होतो. आम्ही पण त्या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे. आज हा वर्धापन दिन साजरा करत असताना मला डोळ्यासमोर येतं काळ वेळ पुढा करता थांबत नसती. बघता बघता 25 वर्ष पूर्ण झाली. 10 जून 1999ला शिवाजी पार्कलाच प्रचंड संख्येने
महाराष्ट्रातला आणि देशातल्याही काही भागातले नेतेगण आलेले होते, कार्यकर्ते आलेले होते आणि त्याच्यातनं स्वाभिमानातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. स्वतः पवारसाहेब, संघाची तारिकांना आणि बाकीचे सगळेच मान्यवर त्यावेळेसचे भुजबळ साहेब असतील, विजयदादा असतील, कदमसिंह पाटील असतील, गौतमराव पिचड असतील, तर आम्ही सगळेजण सेकंड फाईटचे कार्यकर्ते होतो आणि त्याच्यामध्ये समीरनं पण अतिशय महत्वाची भूमिका एकंदरीत तिथलं स्टेज आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता प्रयत्न केलेला होता. आपण सगळे काळजीत होतो की पाऊस येतो का काय, तर 10 जून पुण्यात 7 जूनला आपल्या मुंबईमध्ये पाऊस सुरू होतो, मान्सून त्या ठिकाणी येतो, मृग नक्षत्र सुरू होतं त्यावेळेस, परंतु सुदैवाने पाऊस काही त्यावेळेस पडला नाही. फार पूर्णपणे महाराष्ट्रातल्या जनतेने प्रतिसाद दिला आणि तो सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आता इथून पुढच्या काळामध्ये देखील अधिक जोमाने हे लागलेला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्याच्याही संदर्भामध्ये बऱ्याच आम्ही चर्चा केलेली आहे. काय घडलं, कसं घडलं, कुठं आपण कमी पडतो, कुठल्या गोष्टी आता केल्या पाहिजे, कुठं निर्णय घेतले पाहिजे, कुठं दृष्टी करून पुढे गेलं पाहिजे. आणि कार्यकर्ता हा तर पक्षाचा कणा असतो, त्याच्यावर कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घेऊन उद्याच्या काळामध्ये संघटनेमध्ये देखील अधिक तरुण चेहऱ्यांना पण वाव देऊन सगळ्यांनाच पुढे नेण्याचा प्रयत्न आणि सर्व जाती धर्माला एक न्याय देण्याचा प्रयत्न मी आपल्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना सांगू इच्छितो. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श हा डोळ्यासमोर ठेवूनच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चाललेली आहे. त्याच्यामध्ये कुठेही आपण कसं देखील कमी पडत नाही, पुढेही कमी पडणार नाही, ही पण खात्री मी आपल्या सर्वांनाच या वर्धापन दिनाच्या झेंडावंदनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो. अधिक न बोलता बाकीचं विस्तृतपणे सुद्धा मी आपल्याला सांगतो की शर्मकानंद हॉलमध्ये प्रमुखांची भाषणं होणारच आहे. त्यावेळेस माझं तिथे शेवट भाषण होईल. त्यावेळेस मी माझी भूमिका देश पातळीवरची, राज्य पातळीवरची, एकंदरीत या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात किंवा काल मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काय भूमिका घेतली याबद्दल संपूर्ण इतंभूत माहिती मी तिथं देण्याचं काम करेन अशा प्रकारचा विश्वास देतो. आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं जे माझे सहकारी, जे कार्यकर्ते, जे स्टेजचे प्रमुख इथं उपस्थित राहिलं त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा तमाम सहकाऱ्यांना या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादा. एक साथ सावधान सावधान, एक साथ राष्ट्रगीत सुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की जय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा. अजित दादा तुम आगे बढ़ो.